परत येतात तोच कन्सेप्ट देशभक्तीचा, भारत पाकिस्तान युद्ध, वॉर आणि प्लेन हायजॅक, हाच कन्सेप्ट परत एकदा बॉलिवूडने आणि रिप्रेझेंट केलेला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यात ऍक्टिंग केलेली आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे योद्धा. योद्धा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि तो चित्रपट रिलीज होणार आहे 15 मार्च 2024. तर आपण त्या चित्रपटाचा पूर्ण रिव्ह्यू करणार आहोत. 8 मार्चला शैतान चित्रपट रिलीज होणार आहे आणि 15 मार्चला योद्धा चित्रपट रिलीज होणार आहे. तुम्ही जर शैतान चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू जर पाहिला नसेल तर वर जे आय बटन दिलं आहे त्या आय बटन क्लिक करून तो तुम्ही रिव्ह्यू पाहू शकता. योद्धा चित्रपटाचा आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया. नमस्कार, सागर हिट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बॉलिवूडवाले देशभक्तीवर आणि पाकिस्तान उच्चावरती एवढे चित्रपट काढले की हे चित्रपट बघून पाकिस्तानवाले खरंच असं म्हणत असतील, राव गजब बेइज्जती है. आता खरं तर देशभक्तीवर चित्रपट आहे त्यामुळे 1 लाईक तर बंद. तुम्ही पूर्ण रिव्ह्यू बघताय, एवढे सगळेजण रिव्ह्यू बघता आणि सबस्क्राईब करत नाही, असं होतं. बुरा लगता है भाई, आप दिल से लगता है भाई, आप समझ ही सकते हो. हा सिद्धार्थ मल्होत्रा हा ऍक्टर स्टुडंट ऑफ द इयर मध्ये त्यांना करण जोहरने लॉन्च केलं होतं आणि त्यावेळेला चॉकलेट बॉय म्हणूनच हा हिरो होता. लवर्स बॉयचीच अशी भूमिका केली होती. पण शेरशहा या चित्रपटामध्ये त्यांनी वर्दी घातली आणि ती लोकांना एवढी भावली, खरंच त्या माणसाची कदकाठी बघता त्यांना तोच रोल फिट बसतोय आणि त्यांची ऍक्शन पण भारी आहे. ऍक्शन मध्ये तो बाबा लाजवाब आहे खरं तर. पण का कुणास ठाऊक डायरेक्टर त्यांना लवर्स बॉय किंवा त्या प्रेमाचीच भूमिका त्याला देतात आणि तीच भूमिका येते. नाही यार, तो सूट होते माणूस. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आणि मला वाटतं थिएटर जाम होईल का तसं, कारण राशी खन्ना आणि दिशा पाटणी या पिक्चर मध्ये आहेत. गर्दी होईल कारण मालदीवचा बीच सोडून जर दिशा पाटणी ह्या प्लेन मध्ये गेलेले आहेत म्हणजे पिक्चर हिट. ही वेगळी स्टोरी त्यांनी कन्सेप्ट पुढे ठेवलेला आहे की आर्मीमध्ये त्यानं गेल्यानंतरही त्याला सस्पेंड केलेला आहे. सस्पेंड केल्यानंतर जो सस्पेन्स त्यांनी ठेवलेला आहे तो सस्पेन्स बघण्यासारखा असणार आहे चित्रपटामध्ये, कारण ट्रेलरमध्ये तो सस्पेन्स दाखवलेला नाही. ट्रेलरमध्ये ते समजून येत नाही कारण त्याला सस्पेंड केल्यानंतर ते ट्रेलरमध्ये असं दाखवलेलं आहे की ते प्लेन हायजॅक झाले नाही. हायजॅक प्लेनमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आहेत. मग ते नेमकं सिद्धार्थ मल्होत्राने हायजॅक केलेला आहे तो खरा, त्याला म्हणजे काय ते त्याचे जे सबूत द्यावं लागणार असतील, ते सस्पेंड कशासाठी केले त्यासाठी त्याने स्वतः हायजॅक केलेला आहे की बाबा पाकिस्तानवाल्यांनी टेररिस्टने ते हायजॅक केलं आहे. हे या ट्रेलरमध्ये गुत्ती समजत नाही. त्यामुळे चित्रपट बघण्याबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. या ट्रेलरमध्ये तसं दाखवण्यात आल्यामुळे चित्रपट बघताना ती उत्सुकता राहणार आहे प्रेक्षकामध्ये. आणि तुम्ही आतापर्यंत फायटिंग सीन बघितले असतील, जमिनीवर बघितले असतील, तुम्ही पाण्यात बघितले असतील, पण आता तुम्हाला फाईट सीन हे हवेत बघायला मिळणार आहेत. हवेत म्हणजे असं म्हणू नका की बाबा एक माणूस असा 400 असा केला आणि असा मारली आणि 100 माणसं उडून गेले, असे हवेत नाहीत. तर एका विमानात ते तुम्हाला ऍक्शन सीन बघायला मिळणार आहेत. कारण विमानातले ऍक्शन सीन हे आपण पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पाहतोय. विमानातले ऍक्शन सीन करण्यात आता त्यामध्ये जास्त डायरेक्टरला किंवा हिरोला पण मेहनत घ्यावी लागणार आहे. विमानात ऍक्शन सीन करायचे त्यामुळे तितक्याच मोजक्या जागेत ते ऍक्शन सीन तुम्हाला प्रेझेंट करायचे आहे. त्यामुळे ते डायरेक्टरलाही आणि ऍक्टरलाही अगदी म्हणजे चॅलेंजिंग ठरलेलं आहे असं दिसतंय त्यात. पण ते बघण्यासारखे सीन असतील कारण प्लेन मधलं ऍक्शन सीन बघण्यात मजाच आहे यार. आणि ती ऍक्शन सीन आता या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ट्रेलरमध्ये आता 2 ते 3 देशभक्तीवरती डायलॉग आहेत. ते डायलॉग जबरदस्त डायलॉग आहेत कारण देशभक्तीला सुरू होतील आणि ते डायलॉग म्हणजे घिसेपिटे डायलॉग वाटत नाहीत. नवनवीन असं काहीतरी त्यात टाकलेलं आहे. त्यामुळे नवीन डायलॉग आहेत आणि खतरनाक डायलॉग आहेत. आज ना तुम रहोगे ना तुम्हारा देश. मैं रहूं ना रहूं, देश हमेशा रहेगा. आता पिक्चर बघायची कारण म्हटलं तर सिद्धार्थ मल्होत्राला स्टोरी तशी सिमिलर वाटते, पण सिद्धार्थ मल्होत्रा सस्पेंड का केलं आणि तो प्लेन हायजॅक कुणी केलाय हे बघण्यासारखं आहे चित्रपटामध्ये. आणि देशभक्तीवरची चित्रपट आहे त्यामुळे बघूया आता हे चित्रपट कितीपर्यंत जातोय. देशभक्तीवरच एक पिक्चर येतोय टायगर श्रॉफचा आणि अक्षय कुमारचा, छोटे मियां बडे मियां. आता हा चित्रपट त्यांच्या अगोदर येतोय. हा चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर अक्षय कुमार यार असं करत होता. तर मित्रांनो, एकूण एक ट्रेलर 2 मिनिटं 46 सेकंदाचा ट्रेलर मध्ये भरपूर काही त्यांनी सस्पेन्स ठेवलेला आहे. त्यामुळे ट्रेलर तरी मस्त वाटला, जबरदस्त वाटला. आणि ट्रेलर मधले लास्टचे 30 सेकंदाची ऍक्शन तुम्ही नक्की बघा कारण 30 सेकंदाची ऍक्शन सिद्धार्थ मल्होत्राने इतकी डेंजर आणि इतकी फास्ट कटिंग केली आणि फास्ट मध्ये दाखवले आहे. ऍक्शन खरंच जबरदस्त दाखवले आहे, एकदम फाडू आणि ब्लास्ट व्हायसारखी ऍक्शन दाखवले. हिंदी आणि मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू अस्सल मराठीत तुम्हाला असेच बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.